मला तर असं वाटतं गावात गेलं का पंतन पोरगी पाहून ठेवली असेल गावात गेल्या बरोबर डोक्यात अक्षिता होतंय तुझं लगीन होत काय रे होतंय म्हणतोय होणार आहे ना वो लगीन म्हणून म्हणतो आहे ना अरे ती तर होणारच आहे आता हाल सिद्धनाथाने कौल दिला म्हणल्यावर काय माझं बी होणार आणि तुझं बी होणार माझं नाही तुझं होणार म्हणजे तुझं बी कौल होय असाच आला आहे ना व होय तरी बी नाही होणार अरे मगापासून म्हणतो नाही होणार म्हणजे का करणार काय तू मला नाही करायचं लगीन आयंदा काम आहेत मला अरे असतील माहिंदा काम पर त्याचं लग्नाशी काय संबंध आहे संबंध कसा नाही हा तर लगीन झालं का संसारात अडकणार नाही वय म्या नाही पण कौल तर होय आला ना मग घरी का खोटं सांगणार आहे का तू नाही खोटं बोलत नाही म्या अरे पर कौल होय आला म्हणल्यावर घरचे मागे लागतीलच की लगीन कर म्हणून वय म्हणूनच विचार करतो आहे का काय करायचं मला एक तू समजत नाही हा इथं लोकांचे लगीन व्हाय ना तुझं लगीन व्हायचं तरी नाही करायचं म्हणतो असलं काय काम आहे रे तू आहेत बाबा तू मस्त नाही समजायचं अवघड आहे बाबा तुझं अवघड नाही सोपं आहे उलटून लगीन बिगीन करून अवघड करायचं चाललं आहे त्यांचं हा तो आधी लागलं ना माझ्या डोसक्यावर परिणाम व्हायचा बाबा जायचं कुठं तरी जाऊन एकलाच राहायचं हे तर होणारच आहे होय तेच होणार आहे म्हणजे अरे म्हणजे माझं लय ऐकलंस का डोसक्यावर परिणाम होणारच आहे असं म्हणतो आहे मी हा असं होय मला वाटलं मी एकला राहणार आहे एकला कसं राहशील अरे गाव आहे गाववाले आहेत तू नाही एकला राहायचा हा पण ह्याच्यामध्ये बायको नाही होय अरे म्हणजे तुझं लगीन व्हायचं आहे ना वाजून म्हणून हा असं होय मला वेगळंच वाटलं माझ्या संग राहत आता तो अनबन ठेव आणि गोमानं चल होणार लगीन आता हाल सिद्धनाथाकडे चाललो आहे म्हणून वाचलास पुन्हा माझ्या वाट्याला गेला तर काय करीन तुला ठावच आहे ए बाळू अरे असं किती वेळ गप गुमान चालत रे जवळ गाव येत नाही तवर याला काय अर्थ आहे यालाच अर्थ आहे समजा गुमान चल अरे माझं तोंड लय येळ गप बसत नाही रे काहीतरी बोल ना मला नाही बोलायचं विचार करतो आहे अरे मग काय विचार करतो ते तरी सांग अरे बाबा तुला सांगून काय उपयोग आहे अरे उपयोग आहे का नाही सांगितलं बिगर कसं समजन सांग की मी विचार करतो आहे तात्या तुझं तोंड बंद कर की तेच म्हण तोंड बंद कर आज देवानं तोंड दिलं का गप बसायला दिलं का तात्या एक काम कर जा मोर मागणं येतो मागणं येतो म्हणजे घरी यायला भ्या वाटतं काय तुला त्याच तुला कशा पाहिजे हा जा मोर खरं सांगतो ना व अरे नाही तर काय खोटं वय जा म्हणलं ना व मी जातो बा मला काय करायचं आणि हे बघ कौल काय लागला ते कोणाचं सांगू नका सांगितलं तर तुझं लगीन काय नाही बाबा नाही सांगत माझ्या लग्नावर कशा पाहिजे येतो तू मागणं येणार आहे हे तरी सांगू ना का कोणाला नका कुणासनी बी काय सांगू नका आणि कोणी विचारलं तर काय बी ठाव नाही म्हणून सांग बरं पण तू मागणं का येणार रे अरे तुला काय करायचं आहे जा म्हणलं का जायचं अरे लोकाला सांगायचं राहिलं पण मला सांगणार का नाही माझं एक काम आहे ते करायचं आहे हा मग करू की दोघं जाऊ काम करून येऊ त्याला काय असं म्हणतोस हा चल मग हा चल तिथं येणाऱ्याची लग्न होत नाहीत बरं का नाही येत बाबा अरे सवांना सांग का येऊ नको म्हणून सारखं लग्नावरून धमकी काय देतो नाही येत मला हाल सिद्धनाथाने कौल दिला बाबा लगीन होणार आहे माझं गावात जाऊन वाट बघ लग्नाची हा पर तू लवकर ये निघ जातो मी जागा दिन थोडी रस्ता बी कंसर आहे सामान जा हा त्याला काय होतंय गावात जायचं का नाही हे ठरवायला पाहिजे ह्याला बी धडा शिकवायचा हाय
दही दूध ताक आणि लोणी जावई बापू पेटाय पाहिजे नाही 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 कणी जावई बापू काय म्हणता? अरे कवा आलास तू तात्या? कवा आलं म्हणजे कवाच आलो. आणि बाळू कुठं आहे? तुम्ही संग गेला होता ना? हा गेलो होतो म्हणजे नाही. अरे काय ते सवण सांग की. तुम्ही संग गेला होतात ना? हे बाबा गेलो होतो संग. हलसिद्धनाथ आप्पासनी कौल बी लावला. कौल? आणि काय आला कौल? अहो वय असं कौल आला. अरे काय सांगतो काय हायस गंगे? जावई बापू आधी पोरगी हुडकायला लागा. पोरगी हुडकायला लागा म्हणजे? आता लगीन होणार आहे म्हणल्यावर पोरगी हुडकायला लागेलच की. अरे कुणासाठी पोरगी बघायची आहे? अहो असं काय करताय? लगीन मला करायचं ना, मग माझ्यासाठी पोरगी बघा नका का? अरे तुझं काय मधीच सांगतो आहे? हा आता मध्येच काय सांग? तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो बाबा. अरे मी बाळूच विचारतो आहे. त्यानं कौल लावला होता ना, त्याचं काय झालं? असं वे त्यानं काही सांगितलं नाही. अरे सांगितलं नाही म्हणजे? संगच गेला होता ना तुम्ही? हा होतो संग, पर तो आधी आत गेला. त्यानं कौल लावला मग बाहेर आला. पर त्यानं सांगितलं नाही, मी त्याला सांगितलं. माझा बर ते राहू दे. बाळू कुठं आहे ते सांग. ते काय ठाव नाही. अरे ठाव नाही म्हणजे तुम्ही संगच गेला होता ना? गेलो होतो संग, पर त्याला काहीतरी काम लागलं ते गाव बाहेरच थांबला. म्हणलं जा मी येतो मागणं. कसलं काम? आता बाळू मला समजत सांगतो असंच तुम्ही बोलता जावई बापू काय? अरे तसं नाही म्हणजे कुठं गेला हाय, कवा येणार हाय असं काय सांगितलं का त्यानं? ते काही सांगितलं नाही. आता पत्र तर याय पाहिजे होतं. जातो काळजी घ्या. अरे जावई बापू हो एक सांगायचंच राहिलं की. सांग पाठदिशी. अहो आम्ही जात होतो ना तेव्हा देवाप्पाचा गुरु देवाप्पा आडवा आलते. तंटा झाला. त्यात काय वेगळं आहे? नेहमीच आहे ते. हो त्यात काय वेगळं म्हणजे? देवाप्पाच्या गुरुनं धमकी दिली बाळूला. गावात पाय ठेवू देणार नाही पुण्यांदा म्हणे. आता तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. हा काळजी घ्या आणि काही लागलं तर मला आवाज द्या बरं का? नाही 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 नाही. गंगे आय अरे तुम्ही काय काम करत बसला आहेत? सासरे बुवा अहो इकडे या. काय झालं हाय? आता तात्या भेटला होता. आला का तात्या? वय 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 बाळू संगच गेला होता ना? बाळू बी आला आहे. कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? इकडं नाही आला त्यो. अरे काय बोलणं आहे का काय आहे तुझं? हा तर तात्यागतच करतो आहेस. आला हाय नाही आला हाय. काय म्हणला तात्या? तात्या म्हणत होता येताना आम्ही संगच होतो, पण बाळू गावाच्या बाहेरच थांबला. कशाबाई त्याला आणायला का पालखी पाठवायची का? काहीतरी काम आहे वाटतं त्याच. लई काम असतात त्याला. कुठली काम? नुसती नाटकं आहेत. आणि एक इकडून जाताना देवप्पाचा गुरु आणि बाळू यांच्यात तंटा झाला म्हण. काय नवीन आहे? लय काय झालं नाही ना? योच काहीतरी म्हणला असेल त्यासनी. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्या गुरुनं बाळाला धमकी दिली की गावात पाऊल ठेवू द्यायचं नाही म्हणून. आणि बाळू मामा काय ऐकणार आहे वय त्यासनी? हे जाऊ दे, हे काय नवीन नाही. कौल काय आला ते सांगा की. तात्याला ते काय सांगितलं नाही त्यानं. तात्या स्वतःच सांगत होता. नाही त्याचा कौल नाही म्हणून आला असेल. अगं नाही, त्याचा वय म्हणून आला आहे.
बाई कुठला येतोय व काहीतरी सांगत असेल त्यो. आता एवढं सांगतो हाय म्हणल्या होय चाला असेल की. नाहीतर देवानं गमजा केली असेल ते. होय. तुम्हासनी एक समजत हाय का? तात्याचा कौल वय आला हाय म्हणजे बाळूचं तर वयच येणार की. होय की आता तात्याचा वय आला आहे म्हणलं बाळूचा कसा नाही येईल. म्या म्हणलं होतं ना वा बाळूला कसं तयार करायचं ठाव आहे मला. पण समजलं कुठं आहे अजून कौल काय आला आहे ते. हो वयच येणार. हाल सिद्धनाथ आप्पा नाही कौल द्यायचंच नाही. तुला बरं सुचलं ग त्याला तिकडे धाड आहे. तो तिथं गेल्या बिगर तयार नाही व्हायचा ठाव होतं मला. आधीच धाडायचं की आमचा जीव खाल्ला इथं. नाही तर काय अगोदरच सांगायचं की नाही. असं नाही बाळूचा इथं वेगळा हाय. पार नरड्याला येऊस तर आमच्याकडे काय घडत नसतंय बघा. हा हे बरोबर आहे. समद्यांचा जीव खाल्ल्या बिगर कशाला वय म्हणायचं नाही. होय की म्हणजे आता लगीन होणार तर. होणार म्हणजे होणारच. काय सत्य काय लाजून कशी लाल झालीये बघा. अरे काय सोमा एकलाच बसला आहे. जोडीदार कुठे आहे की तो का पाणी प्यायला गेलाय. यो बघ आला. काय माधू काय म्हणतो हायस? बरं आहे. बाकी अरे बाकी आता समजा तुमच्याक आता पारावर बसून गप्पा माराय आमासनी येळ आहे का? तेव्हा तुम्हासनीच ठाव समज काय. अरे आम्ही काय ताते आहे वय गावातला समजा ठाव असायला. अरे त्यो काय तात्या नाव घेतला आलं की बरं लगेच. होय काय निवांत गप्पा चालल्या. लय वरीच जगणार आहे बघ तू तात्या. बर होता कुठं? तुला ठाव नाही का? नाही बा. अरे मी बाळू संग गेलतो हाल सिद्धनाथाकडे कौल लावाय. होय का? मग बाळप्पा कुठं आहे? कौल लावला की तसाच माघारी आला. तसा कसं फिरण लावला की कौल. काय लागला कौल? लगीन होतं की नाही? अरे होतय होतय माय बाजून लागला कौल. अरे म्हणजे आता लापशी खायला घालतोस म्हणायचं. हा वय वय होय पण आधी पोरगी हुडका. तात्या अरे बाळप्पा कुठं आहे? बाळू होय बाळू आहे ना. अरे पर कुठं? म्हणजे आला नाही म्हणजे काम आहे म्हणजे थांबला म्हणजे काय. अरे नीट सांग की कुठं आहे बाळप्पा? बाळू होय. अरे मी बोलत काय बसलो. अरे मला काम आहे. अरे नंतर येतो मी. आहे का आता? ए तात्या अरे बाळू कुठं आहे सांग तरी. ए तात्या पंच मी आलो हाय. यो तू आला आहेस मग काय तुझी आरती करू का रे तात्या? अहो काय पण इतके दिवस मी नव्हतो. माझी आठवण बिठवण काढली की नाही? अयो तुझी आठवण काढायला कोण आहेस रे तू? अहो विसरलं काय मी तात्या आहे ना. यो यो माझी सगळी कामे सोडून त्या बाळूच्या मागे मागे गेलास. अय्यो आणि आता इथे कशाला आलास? मी का अहो म्हणून चिडले हाय होय. अय्यो नाही नाही मी काही चिडलो नाही. मी ग असं काय करतं पण माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि मी कुठे हिंडायला नव्हतं गेलो देवाकडे गेलो तुम्ही. अय्यो तर देव तुझी वाटच बघत बसला होता. कधी येणार तात्या कधी येणार तात्या. त्याला दुसरे काही काम नाही का रे देवाला? अहो तसं नव्ह पण कधी कधी देवाची आठवण काढावी. नाही तर कधी देवानं आपली आठवण काढली नाही. अयो हे तात्या आल्या आल्या पोपटा नाटक सुरू करू नकोस बघा.
काय कौल लागलं? अहो काय लागणार रे, लगीन होणार माझं. जा पोरगी हुडकता जा. अयो पोरगी हुडका. पोरी काय रस्त्यावर पडल्या आहेत का त्या? आणि कौल लावून असे लग्न होते का रे त्या? अंधश्रद्धा आहे. तुम्हाला नसन पटत, पण मला ठाव आहे, माझं लगीन होणार म्हणजे होणार. अयो व्हायचं असतं आतापर्यंत झालं असतं रे त्या. अयो कामधंदा करत नाहीस, पैसे कमवत नाहीस, तुझ्याकडे शेती पण नाही. हे कोण देणार मुलगी? ठीक आहे. एवढी जर माझी काळजी असेल ना, पगार चालू करा मग माझा. हं? एवढं इकडचं तिकडचं येऊन तुम्हाला सांगतो, त्याचा पगार द्या. नका नका नका, सवय सांगा ना, नाही द्यायचात नका देऊ पगार, काय हरकत नाही. बाळूचा काय कौल लागलं? त्यानं काही सांगितलं नाही मला. अय्यो एवढा बाळू बाळू करत त्याच्या मागे गेला आणि त्यानेच तुला काहीच सांगितलं नाही. अय्यो नाही नाही, ते आमच्या दोघातला आहे, दोघातच राहून द्या. बाळू कुठे आहे? ते नाही आला. अय्यो, आला नाही म्हणजे? नाही, त्याने गावाबाहेरच सांगितलं मला जा म्हणून. अय्यो गावाबाहेरच आहे, आलाच नाही म्हणजे काहीतरी घोळ आहे. अय्यो लग्न कर असा कौल आला असणार. हा असं वाटत असेल तुम्हाला, पण काही ठाव नाही. अय्यो आधी हा म्हटलास म्हणजे होय असा कौल आला त्याचा. कौल काय लागला तर कोणाशी सांगू नका. सांगितलं तर तुझं लगीन काय. नाही बाबा नाही सांगत. म्हणजे ते काय मला ठाव नाही बघा. हा पर तुम्हाला जर तसं वाटत असेल ना, तर मग तसं बी असेल ना, तर असेल तसं बी, पर मी काही सांगितलं नाही. कधी येणार आहे बाळू? ते मला म्हणला मोर होय, मला एक काम आहे असं म्हणला. अय्यो लग्नाच्या भीतीने गावात सोडून गेला की काय रे तू बाळू? काय आजी, अगं तू कशा पाय करते आहेस? आणि इकडे मी करते. अगं राहू दे, करते म्या. नाही नाही, मी करते, तू बस. बसून कसं चालेल बाय? हा अहो आता बसायची सवय करा. हा समधी काम तिलाच करायची हाय. या इकडे बसा तुम्ही. आय आज कुठली भाजी केली ठाव आहे का? काय का असं ना, गपगुमान खायची. अगं गपच खाणार आहे ती, तर काय विचारती हाय ते ठाव आहे का? नाही. का काय आहे भाजी? तुम्ही आता पुण्यांदा सुरू करू नका बरं. अरे काय चाललं हाय मला समजल का? फुटाण्याची उसळ केली आहे. अगं बाई असं हाय वय. बाळूला आवडती म्हणून नव? असं काय नाही, समजाच नाही आवडते की. नाही नाही मला नाही आवडत. मला बी नाही आवडत. लगंब तुला? नाही बाय. समद्यासनी कुठं आवडती आहे? आता गप्पा की तुम्ही सगळे. बरं बरं ग बसा, नाही तर जायच्या आत निघून. आणि ते बी तिला आज जायचं नसताना. हा म्हणजे आता बाळू येणार आहे ना व, मग आज जाऊन काय करायचं? बाळू आला होय. बाप लेक दोघांनी लय गडबड झाली आहे वाटतं. कुणीतरी म्हणलं ना बाळू म्हणून. अहो भय, मग आता नाव बी नाही घ्यायचं का? म्हणजे अजून आला नाही. अहो येईल की काम झाल्यावर. हा तसं काय आम्ही इथं बिनकामाच बसलो आहे. आई म्हणती तसं कौल होय आला असेल म्हणून येळ काढत असेल ते. होय होय, मला बी असंच वाटतंय. मी आज जाऊन बघून येऊ का? नग येईल तू. आज शेवटचा दिस आहे ना व, मनागत करू दे की त्याला. शेवटचा दिस म्हणजे
म्हणजे आता हिथं आल्यावर लगीन करावंच लागणार आहे, हे ठावा असेल त्याला. वय म्हणून म्हणलं का त्याच्या मनानं कवा यायचं आहे तेव्हा येऊ दे. हा तू बी तुझ्या आईगत बोलायला लागली आहेस आता. घ्या त्याची कड. अरे कड कुठं घेते हाय, थोड्या वेळाने येऊ दे एवढंच म्हणते हाय. जा वय बापूसनी भूक लागली आहे, वाढा तेच चला. वय म्या काय म्हणते, समधीत जेवून घ्या की. आता एक मागणे एक कशा पाय. नग नग, बाळू मामा आले की जेव की समधी.